सर्वात मोठी बातमी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एकूण 16 जागांपैकी 12 जागा या भाजपासाठी असतील। एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 3 जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे, तर राष्ट्रवादी पक्षाला एकूण 2 जागा दिल्या जाऊ शकतात। महायुतीच्या भाजपा, राष्ट्रवादी आणि शिंदे यांची शिवसेना यांच्यात काही जागांची अदलाबदली होऊ शकते, असेही सांगितले जात आहे। राज्यात एकूण 16 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे। सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, उस्मानाबाद, लातूर, बीड, हिंगोली, परभणी, संभाजीनगर, जालना या 16 जागांसाठी ही निवडणूक लढवली जाणार आहे। विधानपरिषदेच्या या 16 जागांसाठी मे 25 रोजीपासून अर्ज दाखल करता येणार आहेत। येत्या 1 जूनपर्यंत इच्छुकांना अर्ज दाखल करता येतील। त्यानंतर 2 जूनपर्यंत अर्जांची छाननी केली जाईल। अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस हा 4 जून असेल। या जागांसाठी जून 18 रोजी मतदान होईल, तर जून 22 रोजी मतमोजणी म्हणजे निकाल लागेल। या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार, तसेच या निवडणुकीसाठी काय रणनीती आखली जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।